समोरून आपण बाजूला या, ही सर्वांना विनंती आहे. षटक क्रमांक 1 ला सुरुवात झाली. पॉईंटच्या डोक्यावरून बॉलला खेळतायत. डीप पॉईंट रिजन मध्ये बॉल जातोय, तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. एक धाव धावफलकावरती आहे. गोलंदाज ओमकार गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती एक धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाज राजांच्या बॅटमधून जोरदार अपील पंतांकडे. पंतांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद. कॉट बँड स्वरूपामध्ये आली विकेट. पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. प्लेइंग 11 मधला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही याची देखील नोंद आपण करून घ्यायची. त्यासाठी जो एक्स्ट्रा खेळाडू तो मात्र मैदानावरती जाईल. हा एक महत्त्वाचा नियम असोसिएशन मध्ये आहे. दुसरा आणखी एक नियम आहे की फलंदाज बाद झाल्यावरती नवीन फलंदाज जोपर्यंत 38 सर्कलच्या आतमध्ये इन होत नाही तोपर्यंत आऊट झालेला फलंदाज 38 सर्कल मधून आऊट होणार नाही किंवा बाहेर पडणार नाही याची देखील काळजी आपण घ्यायची. असे नियम खूप महत्त्वाचे आहेत. बॅकफुटला गेलेत यावेळेस मात्र पॉइंट ट्रिशन मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. झेपावले होते बॉलवरती. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 3. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावरती धावा आहेत 4. 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 4 धावा धावफलकावरती आहेत. बिटवीन कव्हर पॉइंट बॉलला खेळलेत. 1 धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 5. ओमकार यांचं पहिलं षटक संपलंय. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 5 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय.
पहिल्या बॉलवरती एकेरी धाव, दुसऱ्या बॉलवरती विकेट, तिसरा बॉल डॉट, चौथ्या बॉलला सिंगल आली, पाचव्या बॉलला डबल धाव आणि सहाव्या बॉलला एकेरी धाव. पाच धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत वायकुळ आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळत आहे षटक क्रमांक 2 साठी. ऑन साइडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिचर मध्ये एक धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 6 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 6 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल यावेळेस मात्र बिहाइंड द विकेट खूप वेगाने बॉल निघाला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत आणि तोपर्यंत एकच धाव इथे प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 7 धावा धावपलकावरती आहेत. 7 रन्स ऑन दी स्कोर. 7 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. महेश स्ट्राइक एंड वरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली सेल ट्रफ झालाय आणि त्यानंतर बॉलने मात्र सीमारेषा देखील ओलांडली आहे. चौकार. अकरा धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. समोर ड्राईव्ह करतात लॉंग ऑफ रिचर मध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल फुलर लेनचा होता. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 12 धावा धावपलकावरती आहेत. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 12 लॉस ऑफ द 1 विकेट. 12 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील डॉट बॉल सांगता होता तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय. 12 रन लॉस ऑफ द 1 विकेट. 12 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ट्वेल्व रन लॉस ऑफ द 1 विकेट. 12 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस बॉल आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिचन मध्ये हा बॉल गेलाय. एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 13 धावा धावपलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानावरती पूर्ण झालेला आहे. 13 लॉस ऑफ द 1 विकेट. 13 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडीशी घाई करा. स्पीडअप देखील अपेक्षित आहे. थर्टीन रन लॉस ऑफ द 1 विकेट. 13 धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. पहिला बॉल ज्यावेळेस मात्र फुल लेनचा बॉल होता ऑन साइडला. हा फटका चांगला आहे. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 15 धावा. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. धावांपासून मात्र वंचित ठेवले. अक्षय जाळके मॅन ऑफ द मॅच आहेत. अक्षय जाळके आपण यायचे विनंती आहे. पाठीमागच्या सामन्याचे सामनावीर अक्षय जाळके आहेत. आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे विनंती आहे. फुललेनचा बॉल समोर ड्राईव्ह केला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव इथे प्राप्त होती. पहा क्रिक हिरोज वरती आपण स्कोरिंग करतोय आणि क्रिक हिरोज वरती ज्यावेळेस स्कोरिंग होते त्यावेळेस गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांची देखील नावं महत्वाची असतात. ज्यावेळेस झेल टिपला जातो क्षेत्ररक्षकाचं देखील नाव तितकंच महत्वाचं आहे. फिल्डर जर रनआउट करतोय तर त्याचं देखील नाव तितकंच महत्वाचं आहे. या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ज्यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि एक धाव इथे मात्र प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 22च्या माध्यमातून ही एकेरी धाव आली आहे. 1B 22च्या माध्यमातून एक धाव प्राप्त होते. 17 धावा धावफलकावरती. 17. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बनतील फक्त दर्शक. समोर सरळ बॅटने हा प्रहार केला. आडव्या बॅटने समोर प्रहार. षटकार. (23) 23 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 रन्स लॉस ऑफ द 1 विकेट. तर अक्षय जाळगे यांची मॅन ऑफ द मॅच आपण सचिन पाटील यांना ते हँडओव्हर करतात किंवा डेडिकेट करतायत. विनंती सचिन पाटील आपण यायचंय आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. विनंती. उद्या सकाळी 8 वाजता पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. यावेळेस देखील बॉल सीमारेषे पार. षटकार आलाय. शिवशंभो किंग्स कुंभवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये केदारलिंग किंग्स गेलवडे या दोन संघांदरम्यान पहिला सामना उद्या 8 वाजता सुरू होईल. याची नोंद आपण करून घ्यायची. उद्या 8 वाजता स्पर्धेला सुरुवात आपण करणार आहोत. तीस धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 मिनिटांमध्ये 3 षटका पूर्ण झालेले आहेत. चला शेवटची 4 मिनिटं बाकी आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम थोडीशी घाई करायची विनंती आहे. 30 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 रन लॉस ऑफ द 1 विकेट. 30 धावा धावफलकावरती आहेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हर पॉइंट रिजन मध्ये एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकाला सुरुवात झाली.
ज्यावेळेस ड्राईव्ह केलाय समोर लॉफ्टेड लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत, झेल टिपतील, आली आहे सफलता, फलंदाज बाद, विकेट. रोहन वरेकर यांनी झेल टिपलाय, कमालीचा झेल आहे. एक महत्वपूर्ण सूचना आहे, उद्या रविवार आहे आणि रविवारी उद्या 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल. पहिली मॅच असेल शौर्य ब्लास्टर आणि त्यांच्या विरोधामध्ये केदारलिंग किंग्स गिळवडे, या दोन संघांदरम्यान पहिली मॅच होईल. म्हणजेच उद्या संडेचं शेड्यूल ते रेग्युलर होईल आणि आज उर्वरित सामने ते शेड्यूल पूर्ण झाल्यावरती खेळवले जातील, याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. 8 वाजता पहिला सामना सुरू होईल, याची नोंद सर्व संघाने करून घ्यायची. सेफ आहे, चला फलंदाज बाद आहे, विकेट, फलंदाज बाद. ज्यावेळेस मात्र फायनल क्षेत्रामध्ये बॉल चाललाय आणि एक धाव तिथे प्राप्त होईल, एका धावेने धावफलक पुढे जाईल. अंपायर्स बॅट बाईचच्या माध्यमातून एकेरी धाव इथे प्राप्त होईल, एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत, 32 रन्स. डायरेक्ट हिट झाली आहे, रन आउट स्वरूपामध्ये इथे आली आहे विकेट, फलंदाज बाद. आपलं पाहायला मिळत आहेत व्हाईट बॉलची घोषणा बंधन केली, अवांतर धाव इथे प्राप्त होईल, अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावरती आहेत, 33 रन्स. 2 बॉल या डावामधले बाकी आहेत, 33 धावेंपर्यंत धावफलक जाऊन पोहोचलेलं आपलं पाहायला मिळते, 33 रन्स. हवेत बॉल आहे, क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट रिजन मध्ये, झेल टिपतील, आली आहे विकेट, फलंदाज बाद. आणखी एक सफलता. चला नवीन बॅटर आपण त्वरित मैदानावरती पोहोचायचे, शेवटचा एक बॉल बाकी आहे. नवीन बॅटर हरीश मैदानावरती दाखल होत आहेत, शेवटचा एक बॉल बाकी आहे. संकेत बायकुळ यांनी झेल टिपला. चला नवीन बॅटर, विनंती आहे. लास्ट लीगल डिलिव्हरी रिमेनिंग इन दिस इनिंग, शेवटचा एक लीगल बॉल या इनिंग मधला बाकी आहे. फुललेनचा बॉल समोर ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल पोहोचलाय, 2 धावांचा प्रयत्न आहे.
शेवटच्या बॉलचा निर्णय सांगायचा आहे. डॉट बॉल. शॉर्ट रन आहेत. ओके, शॉर्ट रन आणि विकेट. फलंदाज बाद आहे. चौतीस धावेचं लक्ष असेल. 34 इज द टार्गेट. थँक्यू. अंतिम इनिंगसाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय नितेश वाळवणकर यांना. धन्यवाद. या ठिकाणी येताना पाहायला मिळते लॉंगॉन क्षेत्रामधून एक धाव आपण पाहिली. एका धावेने येणारा बॉल सुरुवात होती. स्ट्राइक एंड वरती नंदकुमार बारसकर आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. एक धाव धाव बलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. स्ट्राइक एंड वरती नंदकुमार बारसकर. पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. बॅकफुट लागलेत. कमालीचा फटका आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार.
5 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज राजा नारकर आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. समोर ड्राईव्ह करतायत. फटका कमालीचा आहे. लेदर क्रिकेटचा खेळाडू मैदानावरती आहे आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अप ड्राईव्ह कडक फटका चौकार. थोडासा मिस जजमेंट आणि झेल सुटलाय. एका धावावरती समाधान मानावं लागेल ते ओमकार आणि नंदकुमार या जोडीला. धावसंख्येत 1 नंबर धावसंख्या होते. 11 विदाउट लॉस. चांगली सुरुवात केली आहे स्वरा फायटर्स या संघाने. आणि आता बॉलिंग एंड आपल्याला पाहायला मिळते सुदेश पाटील येळावडे संघाचा एक चांगला खेळाडू आणि चांगला गोलंदाज इकडे पाहायला मिळतो आपल्याला. सुदेश पाटील याच्या स्वरूपात पाहूया आपल्या संघासाठी कितपत चांगली कामगिरी करतोय आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय का. बॉलिंग एंड सुदेश सामना करेल ओमकार चौगुले इन फॉर्म बॅट्समन आणि नजर लागली ओमकारला आणि आता मात्र ओमकारला माघारी जावं लागतं. एक चांगला झेल लॉंग ऑफच्या दिशेने. माफ करा. घातकी फलंदाज स्वरा फायटर्स संघाचा आणि सकाळच्या सत्रापासून चांगली कामगिरी केली संजय येरगेने आपल्या संघासाठी आणि थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आणि धावा मिळतील याच्यावरती 4 आणि सोने पे सुहागा संजयची एंट्री झाली आहे चौकाराने. चला पुन्हा एकदा सुदेश पाटील संजय येडगे आणि थोडासा खराब चेंडू सुदेश पाटील याचा आणि त्यावरती अतिरिक्त धाव असेल आणि त्याच्यावरती अजून एक चोरटी धाव घेतली आहे आणि वाईट +1 अशा 2 धावा असतील या चेंडूवरती. धाव संख्या होती 17 आणि आता मात्र नंदकुमार बारसकर अनुभवाचा महामेरू टेनिस क्रिकेट मधला पाहायला मिळतो इकडे आपल्याला आणि चांगला हलक्या हाताने सॉफ्ट हँड शॉट इकडे पाहायला मिळाला नंदकुमार बारसकर यांचा. चांगले रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. धाव संख्येत 2 नंबर धाव संख्या होती 19. एक गडी बाद 19 आणि आता मात्र बॉल टू रन असं समीकरण 15 चेंडू आणि 15 धावांची गरज स्वरा फायटर संघाला
आणि पुन्हा एकदा थोडस लाईन आणि लेंथ भटकलेत आणि पंचांनी मात्र दंडित केलंय. धाव संख्येत 1 नंबर धाव संख्या होती ती 20. पुन्हा एकदा पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न, पण सुदेश पाटीलच्या वेगाला थोडस मुकलेत आणि चेंडू होतो निर्धाव आणि चांगलं कमबॅक केले तर सुदेश पाटील याने. चला पुन्हा एकदा सुदेश पाटील नंदकुमार बारसकर. पुन्हा एकदा पुलचा फटका, क्षेत्ररक्षक मात्र फटका खाली, पण थोडस जजमेंट खराब आणि 2 धावा कंप्लीट करतील ते नंदकुमार बारसकर आणि संजय येडगे ही जोडी आणि आपल्या संघाला नक्कीच विजयाच्या दिशेने हळूहळू पुढे घेऊन जातील. पुन्हा एकदा नंदकुमार बारसकर यांचा चांगला फटका आणि क्षेत्ररक्षक मात्र तैनात डीप मध्ये. धाव संख्या मिळेल 1 आणि पुन्हा नंदकुमार बारसकर येथील स्ट्राईक वरती नेक्स्ट ओव्हर मध्ये आणि आपल्या अनुभवाचा चांगला उपयोग करून घेतात. लो स्कोरिंग मॅच मध्ये कसं खेळायचं ते दाखवून देतात ते युवा पिढीला. आणि आता मात्र बॉलिंग येत ते बुम बुम माट्या आनंद शेळके आपल्या संघासाठी काय करतील. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. नक्कीच त्यांच्याकडून चमत्कारिक षटकाची आवश्यकता शौर्य ब्लास्टर संघाला. पाहूया तो चमत्कार घडवून आणतात का आपल्या संघासाठी. 12 चेंडू 11 धावांची गरज. जर हा स्कोर मारला स्वरा फायटर संघाने तर आतापर्यंत अजिंक्य संघ असेल या दिवसामधला. स्वरा फायटर्स नक्कीच चांगल्या पोझिशन मध्ये जातील पॉइंट टेबल वरती. पुन्हा एकदा हलक्या त्याचा फटका थर्ड मॅनच्या दिशेने, पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि धाव मिळतील एकच. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या होती ती 24. चांगलं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते ते नंदकुमार बारसकर आणि संजय येडगे यांचं. एकही आतापर्यंत धोकादायक फटका किंवा इकडे पाहायला मिळाला नाही आपल्याला. सिंगल आणि डबल मध्ये डील करतायत. 11 चेंडू 10 धावांची गरज. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या होती ती 25. चला पुन्हा एकदा माट्या टू संजय येडगे. दोघं खूप एकत्र क्रिकेट खेळतात त्यामुळे दोघांना एकमेकांची ताकद माहिती आहे आणि ताकदीवरतीच घात केलाय संजय येडगे याच्या. आणि आता मात्र संजय येडगेला माघारी परतावं लागतंय आणि सुंदर असा झेल आपल्याला दिनेश पानकरांच्या मार्फत पाहायला मिळाला डीप मिड विकेट मध्ये. आणि संजय येडगे जागा घेतील ते सुनील पाटील. सह्याद्री इलेव्हनचे एक युवा चांगला खेळाडू सुनील पाटीलच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतो, पण तितका चांगला गोलंदाज आनंद माट्या पाहायला मिळतोय. आणि चांगला पुलचा फटका फाईन लीगच्या दिशेने 1 बाउन्स सीमारेषा पार आणि आलाय खणखणीत असा सुनील पाटील याच्या बॅट मधून चौकार. आणि धाव संख्येत 4 ने भर. धाव संख्या होती ती 29. आणि आता मात्र जवळ स्वरा फायटर संघ हा सामना जिंकला असेल. उर्वरित 9 चला पुन्हा एकदा माट्या टू सुनील
पाटील पाहूया या चेंडूवरती सामना संपतो का आणि पुन्हा एकदा एक चांगला फटका पाहायला मिळाला सुनील पाटील यांचा. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण दिनेश पानकर यांचा चांगला स्टॉप होता पण थोडंसं फंबल केलं एंडिंग मध्ये आणि 2 धावा कंप्लीट केल्या ते नंदकुमार बारस्कर आणि सुनील पाटील या जोडीने आणि आपल्या संघासाठी जवळजवळ 80% विजय मिळवलाय. आता मात्र 3 रनची गरज, 8 चेंडू 3 धावांची गरज. पुन्हा एकदा सुनील पाटील स्ट्राइक एंडला आणि आता मात्र दांडी 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 गुल केली ते सुनील पाटील याची माट्याच्या मार्फत. काय वेगवान चेंडू होता माट्याचा आणि दांडी उडवली होती सुनील पाटील याची. चला 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. चला 3 धावांची गरज. शेवटचा चेंडू माट्याचा पाहूया सामना संपतो का आणि पुन्हा एकदा दंडित केले ते पंचांनी. थोडीशी लाईन आणि लेंथ भटकलेत माट्या आणि नक्कीच थोडस पारड जड होत गेलंय ते स्वरा फायटर्सचं कारण की अतिरिक्त धावा खूप आतापर्यंत दिल्या आहेत ते शौर्य ब्लास्टर संघाने कारण की ऑलरेडी धावा कमी होत्या त्याच्यामध्ये अतिरिक्त धावा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईटची लाईन आणि आता मात्र 7 चेंडू 1 धावाची गरज आणि स्कोर लेवल झालाय आणि स्वरा फायटरने आपला दिवस गोड केलाय. शेवट गोड तर दिवस गोड झालाय स्वरा फायटरचा. 4 सामने आतापर्यंत जिंकलेत. नक्कीच पॉइंट टेबल मध्ये टॉपला असतील आणि उद्याचा दिवस थोडस रिलॅक्स मध्ये क्रिकेट खेळतील कारण की स्वतःला पॉइंट टेबल्स मध्ये वर बघणं म्हणजे खूप रिलॅक्सिंग फिलिंग असते लीग क्रिकेट मध्ये. आणि शेवटचा चेंडू आणि पाहूया शेवटच्या चेंडूवरती सामना संपतो का. साहिल नारकर सामना करतील आनंद माटे यांचा आणि हा मात्र आलाय तो डॉट बॉल आणि पुन्हा एकदा आपल्याला पुढच्या ओव्हर मध्ये जावं लागेल या रिझल्ट साठी. आणि आता हरेश चोरे स्ट्रायकिंग एंडला. नंदकुमार बारस्कर 6 चेंडू 1 धावेची गरज आणि थोडस आगळं वेगळं क्षेत्ररक्षण लावलंय ते शौर्य ब्लास्टर संघाने. दोन्ही क्लोज फिल्डर पाहूया नंदकुमार बारस्कर यांचा क्लासिक फटका इकडे पाहायला मिळतो का आणि विजयाचा फटका कसा आहे तो बघून घेऊया. आणि हलक्या हाताने राजा नारकरच्या जवळ तोंडा समोरून चेंडू आणि विजय हिसकावून घेतलाय तो नंदकुमार बारस्कर आणि स्वरा फायटर्स या संघाने. अभिनंदन स्वरा फायटर्स, हार्ड लक शौर्य ब्लास्टर्स. चला उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा भेटूया आपण आणि सर्व संघांना विनंती असेल की टाइम वरती येऊन कॉपरेट करायचंय. हो आणि पॉइंट हे करा.